मला ना द्वारकाधीश मंदिराचा व्ह्यू दाखवतो. आलेलो आहे आपण नागेश्वर ज्योतिर्लिंगाकडे आणि शनी देवांच्या मंदिरासमोर आलेलो आहे. पाहू शकता. ओ भैया यूट्यूबर भैया, हाँ यूट्यूबर VR यूज़ करोगे आपका भी कंटेंट बन जाएगा, मेरा भी काम हो जाएगा. मैंने VR यूज़ किया हाँ. 8 नागेश्वर, आपका भी कंटेंट. सो आपला इथं टेंट लावलेला आहे पेट्रोल पंपावर आणि इथं बाईक आहे. काहीच थंडी वाजते बी आकार. सो वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग अँड न्यू एपिसोड. सो आता आपण आलेलो आहे टेरेसवर आणि हे पाहू शकता द्वारकाचा व्ह्यू टेरेसवरून. आणि हा तिकडे दिसतोय ते समुद्र आहे, तिथं मंदिराचं कळस दिसतोय पाहू शकता. आणि आता आपण उरकून वगैरे झालेलं आहे सगळं. सो ब्लॉग वगैरे इथं अपलोडिंग चाललेलं आहे, वरती फुल रेंज आहे. आणि चला जाऊया जरा मंदिराकडे आणि ब्लॉग आपलं कंटिन्यू शूट करूया. काल ना भयंकर एवढा ब्लॉग शूट केला आहे ना, भरपूर शूट केलेला आहे. सो आता चला जाऊया. थोडंफार नाश्ता तर थोड्या वेळाने करणारच आहे ना. आपल्याला अजून एक ज्योतिर्लिंग करायचे, त्यासाठी आपल्याला उशीर पण होईल. आणि हॉटेलचे ना 10ला ना आउट जाण्याचं हे विषय म्हणजे काय असेल ते XYZ पाहू शकता. ते ब्रिज आहे मोठा आणि तिकडं ते समुद्र आहे, पलीकडे पण लय मोठा समुद्र आहे. तो समुद्र तुटलेला आहे त्यामुळे तो तसा आहे. आणि भरपूर सारे पक्षी आहेत हे पाहू शकता. सकाळ सकाळ आपण काल त्या रोडने आलतो, आता जायचे आपल्या ह्या इथूनच जायचं खालून रोडने. सो चला जाऊया. आणि तुमच्या भावाला नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो ना एकदा ना दिवसा तुम्हाला ना द्वारकाधीश मंदिराचा व्ह्यू दाखवतो. म्हणजे कसं आहे, रात्री जर तुम्हाला क्लिअर बघता नाही आला तर आत्ता ह्या व्लॉगमध्ये तुम्ही क्लिअर बघताल. आपण आलेलो आहे ना द्वारकाधीश मंदिरासमोर, कारण की रात्री एवढं क्लिअर दिसत नव्हतं. आत्ता ना प्रॉपरली क्लिअर दिसतंय हे पाहू शकता. दिसत असेल तो पाहिला असेल तर आता ना चला जातो. आम्हाला भरपूर अशी राईड कंटिन्यू करायचे आणि नवीन एक ज्योतिर्लिंग पूर्ण करायचे. सो त्यासाठी जावं लागेल. आलेलं आहे ज्योतिर्लिंगाकडे, नागेश्वर ज्योतिर्लिंग शे ना भयंकर अशी मोठे ना शंकरांची मूर्ती आहे पाहू शकता. आणि आता आतमध्ये जाणार आहे आपण. आपला टेररिस्ट आतमध्ये थांबलेला आहे आपला इथं पाहू शकता. मेरे पीछे जो दिख रहा है आपको, आणि आता दाखवायची वेळ आली तुम्हाला नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. हे पाहू शकता, हे मंदिर आहे. आणि ते मागाशी दाखवलं ते तुम्हाला ते शंकरांची मोठी मूर्ती पाहू शकता. इथं गोमाता वगैरे आहे, त्यांनी तर चारा वगैरे ठेवला जातो. तर चला आतमध्ये जाऊया. आणि हे पहिलं मंदिर हे की आपण त्यात कॅमेरा वगैरे घेऊन जाऊ शकतो. तर आपण ना रांगेत मध्ये चाललेलो आहे आणि आपला पार्टनर महागच राहिलेला आहे अजून. तर बघूया बॅगी सोबत एंट्री आहे का नाही, नाही तर एक जण बाहेर एक जण आता असं विषय करू. बघूया चला मंदिरात तर जाऊया. बघू शकता एवढी भयंकर गर्दी दिसते आतमध्ये. आतमध्ये परमिशन नाही फोटोला, पण तरी पण आपण काढतोय. कसं आहे इथं जास्त करून लोक तर ना फोटो व्हिडिओसाठीच जास्त येतात, पण आपण ज्योतिर्लिंग करणारे म्हणलं की ना, म्हणून म्हटलं तुम्हाला पण दाखवा. त्यासाठी आपण सगळं घेऊन आलेलो आहे. कॅमेरा म्हणजे ज्यांना कळेल की ज्योतिर्लिंग कुठं कसं आहे, तर त्यासाठी आपण ब्लॉगिंग शूट चालू आहे. चला आतनं बघा मंदिर. असं मंदिर आहे आतमध्ये. आणि बहुतेक ना आपण ना शिवलिंगाचा ना फोटो व्हिडिओ वगैरे नाही घेणार. तुम्हाला थंबनेलमध्ये दाखवेल पण असं नाही घेऊ शकत मी. फक्त तुम्हाला या आतला व्ह्यू दाखवू शकतो. बाकी बघा एवढा आतला व्ह्यू असा आहे. दर्शन तर झालेलं आहे मित्रांनो. आता बाहेर जाऊया. बाहेरच्या साईडने तुम्हाला दिसेल का नाही माहिती नाही, पाहू शकता. अशा प्रकारे आतमध्ये मंदिर आहे. आणि आता इथून बाहेर जाऊया. म्हणजे कसं आहे अजून बाकीचं पण आपल्याला करायचं. बहुतेक जमलं तर ना द्वारका भेटला जायचं चाललंय, पण इथून ते 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पूर्ण कव्हर करण्यात जरा वेळ पण जाईल. आणि त्यानंतर आपल्याला जायचं मग मध्य प्रदेशमध्ये. सो आता एवढं दर्शन वगैरे केलं ना, आता निघलं.
हे बडी मातांचं मंदिर आहे. शनी देवांच्या मंदिरासमोर आलेलो आहे, पाहू शकता. ओ भैया, यूट्यूबर भैया, हाँ यूट्यूबर हो. VR यूज करोगे? आपका क्या? भी कंटेंट बन जाएगा, मेरा भी काम हो जाएगा। मैंने VR यूज किया, हाँ। 8 नागेश्वर, आपका भी कंटेंट, मेरा भी काम हो गया। 70 का ही है, 50 का भी है। नहीं भैया, क्या करेंगे ना. द्वारका आरती, भस्म आरती, नागेश्वर जो और कल की अवतार, आदि योगी लाइट्स और समुद्र मंथन, गोवर्धन लीला, एक ट्राई कर लो भाई। नहीं भैया, हमें ना बहुत देर हो चुकी है, क्योंकि हमें बहुत दूर जाना है, अभी मध्य प्रदेश में जाना है. मध्य प्रदेश, एक भाई आए थे मध्य प्रदेश से, वो देख कर गए 100 रुपये का कंटेंट, उन्होंने मुझे दिए 150, बोला कोई मध्य प्रदेश से आए तो उसको 50 रुपये ऑफ कर देना। आज सुबह ही आए थे। नहीं फिर देख हमें ले जल्दी तो भी जाना है. कहाँ पर जाओगे अब आप? अभी हम द्वारका बेट से फिर हम मध्य प्रदेश में जाएंगे, ओ इसलिए. ठीक। ओके भाई, जाओ क्या भैया? हाँ, ओके. ये डालना मत अभी, क्यों ऐसे ही। नहीं डालूंगे? हाँ, कुछ दूसरा डाल देना। ओके ठीक आहे. तर ना आपण ना आता समोरच आलेले ओम नमः शिवाय अखंड धुना की भस्म लगाने से मन शांत रहता है, महिला पुरुष सभी जाय, असा काहीतरी विषय आहे इथं. आणि पाहू शकता इथं ज्योतिर्लिंग आहेत. नाही, बहुतेक नागांचे वेगवेगळे प्रकार आहेत, ते पाहू शकता इथं. हे दिसतच असेल तुम्हाला, हे बघा. आणि आता मागच्या साईडला जाऊया. तर मागच्या साईडला भरपूर आपल्याला अशी नदी वगैरे दिसते. तर बघूया नदी कसली आहे. आता आपण भरपूर समुद्र वगैरे बघितलं, तर आता नदी बघा. ही आहे नदी. नदी नाही राहू, तलाव आहे. नदी बंद आहे तिकडून सगळं. हे नदी नाही आहे गाईज, हे तलाव आहे. आणि तिथं मोर, कसला पक्षी बघ, मोठा पक्षी आहे तिथं. आणि धुणं वगैरे चालू आहे. आणि चला जाऊया आता. तिथं मंदिराचं वगैरे पाहू शकता, फुटेज तुमच्यासाठी चाललंय सगळं. इथं भस्माचा काहीतरी विषय आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. हे भस्म आहे, हे लावलं पाहिजे. ते साधू म्हणतात ते ना 3 हेडं मारायचं पूर्ण भस्माचं जे आहे ते. चला आपण 3 हेडं मारूया. तर मित्रांनो, इथे एक मंदिर आहे, सो त्या मंदिराकडे जाऊया. आलेलं आहे. आणि हे बघा मंदिर. त्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे ना, आपण जे पण मागल ना ते पूर्ण होतं, असं वैशिष्ट्य आहे. जे पण मागल मनोकामना म्हणजे त्यालाच म्हणतात, सो ते आपलं पूर्ण होऊ शकतं. असं आहे मंदिराचं वैशिष्ट्य आहे, पाहू शकता. तर जे मागव असतील त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे. आणि बाकीचे बहुतेक बालपणीचे फोटो आहेत वगैरे, ते पाहू शकता. एवढे सारे फोटो आहेत. ते काय आहे मला पण काय कळलं नाही. एवढं अशी सगळे फोटो आहेत, हे पाहू शकता. सगळे फोटो आहेत. नाही बालपण नाही, वेगळंच काहीतरी आहे. सो ते सगळे फोटो आहेत तिथे. तर पाहिलं असेल. आणि आपण आता द्वारका बेटला जात नाही आहेत, कारण की प्रवासले मोठा आहे. आता ते मंदिर बंद झाले, 4 वाजता उघडणार आहे. सो त्यासाठी आपण उज्जैनला निघणार आहे लगेच. चला जाऊया उज्जैनला, महाकालेश्वरांकडे. भयंकर घुसले भाई. काय घ्यायची नाही तिथे उघडे. त्या गाडीची ना डिक्की उघडी आहे.
तर मित्रांनो मी पोचलेलो आहे गुजरातमधल्या खेड या ठिकाणी. म्हणजे ते एक प्रकारचं लोकेशन आहे आणि हा पेट्रोल पंप पाहू शकता. सो आपला इथं टेंट लावलेला आहे पेट्रोल पंपावर आणि इथं बाईक आहे. सो इथं आणि आज स्टे करणार आहे. भरपूर हॉटेल ठिकाणी विचारलं पण अवेलेबल नव्हते रूम आणि पेट्रोल पंपावर पण विचारलं पण तिथं पण अवेलेबल नव्हत्या. सो ह्या भाऊंनी आपल्याला ना अवेलेबल म्हणजे लगेच सांगितलं की इथं लावा. मग सो आम्ही इथं लावला टेंट आणि इथं गाडी पार्क केलेली आहे. आता ना झोपून घेतो. लय गार लागतं इथं. वातावरण चेंज झालेलं आहे कारण की राज्य एकच आहे पण ना असं जिल्हा वगैरे बदललेला आहे आणि ठिकाण सिटी असे बदलले त्यामुळं वातावरण पण इथं चेंज झालेलं आहे. आम्ही जिथं राहत होतो ना तिथं पहिले भरपूर असं मिडियम वातावरण होतं म्हणजे थंडी पण नव्हती आणि गरम पण नव्हतं होत. इथं कसं आहे भरपूर अशी थंडी आहे आणि हा 24 तास पंप ओपन आहे पाहू शकता. हो काहीच थंडी वाजते बेकार. आणि नाही तर बघा कॅम्प टेंट टाकलेला आहे. हे बघा आम्ही दोघंचे आणि फायदा झाला बरं का टेंट आणून. इथं आम्हाला राहायला भेटले आणि पैसे वाचले बाबा. आणि मला पण असं चाललंय की ना आता मी पण बाहेर जर कुठं राज्यात गेलो ना सो असाच कॅम्पिंग विम्पिंग करणार. हे बघा गोदड बिदडी घेऊन. सो चला झोपूया. एवढी गार लागते ना भयंकर गार लागते. आता मी पण झोपतो. आयला माय पण अंगावर दे. चला सकाळीच भेटा डायरेक्ट. तर मित्रांनो तुम्हाला माहित असं आपण रात्री इथं स्टे केलता. सो आता इथं स्टे करून सगळं आवरून झालेलं आहे आणि इथून आता निघण्याची वेळ झालेली आहे. गाडीची कोल्ड स्टार्ट आहे पाहू शकता. तर चला जाऊया आता. आपल्याला जायचं आता डायरेक्ट मध्य प्रदेशमध्ये म्हणजे महाकालांकडे जायचं आहे. सो चला जाऊया आता. भरपूर असं घनदाट जंगल पण आहे वाटतं मध्ये. तुम्हाला सगळं दाखवणार आहे एक्सप्लोअर करणार आहे. चला.